तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण SRPF गट क्रमांक 20 वरणगाव पेपर हमखास येणारे प्रश्न बघणार आहोत, जो की पेपर 17 मे 2026 रोजी गट 20चा जो वरणगावचा पेपर आहे, बट तो आपला छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. तर त्याचे काही महत्त्वाचे विशेष मुद्दे बघूयात. सुरुवातीला आपण जेवढे काही जळगावचे राहिले ते घेऊया, मग शेवटच्या टाईमला औरंगाबाद म्हणजेच की छत्रपती संभाजीनगरचे घेऊयात. तर प्रश्न क्रमांक 1, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे कोणत्या जगप्रसिद्ध IT उद्योग कंपनी सुरुवातीला स्थापना झाली होती? तर बरोबर उत्तर आहे विप्रो. प्रश्न क्रमांक 2, जळगाव जिल्ह्यातून कोणता प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जातो? उत्तर आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53. प्रश्न क्रमांक 3, मध्य रेल्वेचा सेंट्रल रेल्वे सर्वात मोठा विभाग जळगाव जिल्ह्यात कुठे आहे? उत्तर आहे भुसावळ. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की हे प्रश्न वारंवार रिपीट होणारे प्रश्न आहेत आणि वरणगाव हे आत्ताच नवीन 20वा गट म्हणून SRPFचं झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 4, जळगाव जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? उत्तर आहे 11,765 चौरस किलोमीटर. प्रश्न क्रमांक 5, जळगाव जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता आहे? तर उत्तर आहे बोदवड. प्रश्न क्रमांक 6, मुक्ताईनगर तालुक्याचे जुने नाव काय होते? तर उत्तर आहे एदलाबाद. तर पुढचे प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 7, जळगाव जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे? बुलढाणा. प्रश्न क्रमांक 8, जळगाव जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणता जिल्हा आहे? उत्तर आहे धुळे. महत्त्वाचे प्रश्न हे पाठच करून ठेवा, हमखास 2 ते 3 मार्क नक्कीच तुम्हाला देऊन जाईन. प्रश्न क्रमांक 9, जळगाव शहर महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर बरोबर उत्तर आहे 2003. अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत, 2 ते 3 मार्क भेटेल. मेरिटसाठी हे मार्क खूप महत्त्वाचे असे आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण धुळे, पुणे या संबंधित जेवढे काही SRPFचे जिल्हाविषयी जेव्हा पेपर होते तेव्हा घेतले होते, त्यातले हमखास 1 ते 2 प्रश्न नक्कीच परीक्षेला विचारण्यात गेलेले आहेत. वाटलंच तर एकदा जाऊन चेक करा. व्हिडिओ अपलोडेड आहे. संश्लेषणसुद्धा आपण घेतलेलं आहे. प्रश्न क्रमांक 10, छत्रपती संभाजीनगर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? उत्तर आहे खाम नदी. तर इकडनं आपला वरणगावचा जो पेपर आहे याचं ग्राउंडसुद्धा संभाजीनगरमध्ये झालं आणि पेपरसुद्धा तिथेच होणार. तर तिथले काही महत्त्वाचे जिल्हा विशेष बघूयात. प्रश्न क्रमांक 11, दरवाजांची शहर म्हणून महाराष्ट्रातील कोणते शहर ओळखले जाते? छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 12, छत्रपती संभाजीनगरला महाराष्ट्राची टुरिस्ट राजधानी म्हणून कधी सन्मान मिळाला आहे, म्हणजेच की दर्जा मिळालेला आहे? तर बरोबर उत्तर आहे 2010 मध्ये छत्रपती संभाजीनगरला महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखले जाते, टुरिस्ट राजधानी. प्रश्न क्रमांक 13, अजिंठा वेरूळ लेण्यांना जागतिक वारसा दर्जा कधी मिळाला? उत्तर आहे 1983 साली. प्रश्न क्रमांक 14, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? उत्तर आहे नाथसागर. प्रश्न क्रमांक 15, पैठण ही कोणत्या राजघराण्याची राजधानी होती? तर बरोबर उत्तर आहे सातवाहन. हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, पाठच करून ठेवा, हमखास विचारण्यात येतील. प्रश्न क्रमांक 16, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध बिबिका मकबरा कोणी बांधला? उत्तर आहे आजमशहा. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? तर बरोबर उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा महानगरपालिकेच्या एक्झाममध्ये सुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे की महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे. प्रश्न क्रमांक 18, घृष्णेश्वर हे 12वे ज्योतिर्लिंग कोठे आहे? तर बरोबर उत्तर आहे वेरूळ, छत्रपती संभाजीनगर येथे. आपण अशा अनेक सिरीज केलेल्या आहे, चॅनलला व्हिडिओ अपलोडेड आहे, नक्की जाऊन एकदा चेक करा. आणि आजपासून आपण छत्रपती संभाजीनगरची सिरीज चालू केलेली आहे. आणखी याच्यावर 2 ते 3 व्हिडिओज येतील, म्हणजेच की तुम्हाला पेपरला जाण्याच्या पहिले माझ्याच या चॅनलवर तुमचा पूर्ण अभ्यास होऊन जाईल जिल्हा विशेषमध्ये. त्याचं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. प्रश्न क्रमांक 19, जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे कोणत्या महत्त्वाचा सरकारी कारखाना आहे? तर उत्तर आहे आयुध निर्माणी ऑर्डर फॅक्टरी. प्रश्न क्रमांक 20, जळगाव जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांमध्ये केळीचे सर्वाधिक उत्पादन होते? तर बरोबर उत्तर आहे रावेर आणि यावल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण SRPF गट क्रमांक 20 वरणगाव जो पेपर येणार आहे 17 मे 2026 रोजी, यासाठी जिल्हा विशेष काही महत्त्वाचे जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर यांसंबंधित प्रश्न बघितलेले आहेत. उर्वरित प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.